विदर्भातील पहिलं पुस्तकाचं गाव नवेगाव बांध येथे थाटात लोकार्पण. झाडीबोली साहित्य संमेलनासाठी 25 लाखांचं अनुदान. नमस्कार, सत्यको जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. गोंदिया आदी 21 मराठी भाषेचा विकास, तिचा अभिजात दर्जा बळकट करण्यासोबतच गाव पातळीवर वाचन संस्कृती रुजवण्यासाठी राज्य शासनाकडून महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर निसर्गरम्य नवेगाव बांध येथे विदर्भातील पहिल्या पुस्तकांचे गाव या उपक्रमाचे थाटात लोकार्पण करण्यात आले. राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी या कार्यक्रमात मोठी घोषणा करताना झाडीबोली साहित्य संमेलनासाठी दरवर्षी 25 लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे. ठळक मुद्दे. विदर्भातील पहिले पुस्तकांचे गाव. गोंदिया जिल्ह्यातील समृद्ध निसर्ग आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या नवेगाव बांधची निवड यासाठी करण्यात आली असून यामुळे या भागातील वाचन संस्कृतीला नवे बळ मिळणार आहे. झाडीबोली साहित्याला राजाश्रय. झाडीबोली साहित्य संमेलनासाठी शासनस्तरावरून प्रत्येक वर्षी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली. झाडीपट्टी साहित्याविषयी आपुलकी. झाडीपट्टीतील साहित्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी आपण स्वतः या प्रवासात सहभागी होणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. बोलीभाषांचा विकास. मराठीसोबतच विदर्भातील व इतर भागांतील विविध बोलीभाषांचा विकास व्हावा, यासाठी पुस्तकांचे गाव ही संकल्पना अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहे. चांदा ते बांदा संकल्पना. शासनाच्या या योजनेअंतर्गत महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात पुस्तकांचे गाव आणि कवितेचे गाव उभारण्याचा मानस आहे. यापूर्वी भंडारा दौऱ्यात गणेशपूर हे पुस्तकांचे गाव आणि लाखनी हे कवितेचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. मातृभाषेचे महत्त्व. विद्यार्थ्यांनी मातृभाषेत शिक्षण घेऊन आपल्या मातीत राहून समाजसेवा करावी आणि जागतिक स्तरावर नाव कमवावे, असा मोलाचा संदेश यावेळी देण्यात आला. तसेच महाराष्ट्रात उद्योग उभारण्यासाठी येणाऱ्यांनी मराठी शिकल्यास त्यांच्या व्यक्तिमत्वाला अधिक समृद्धी लाभेल, असेही नमूद करण्यात आले. गाव ही संकल्पना आम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत राबवतोय. चांदा म्हणजे तुमचा परिसर, बांदा म्हणजे माझा परिसर. बांद्याचा उल्लेख करत असताना त्यांनी मंगेश पाडगावकरांचा देखील उल्लेख केला. याचं कारण आहे, कारण मंगेश पाडगावकरांचा गाव जो आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. त्या गावाचं नाव उभादांडा असं आहे. मी ज्या मतदारसंघात निवडून येतो तिथं मालगुण नावाचं गाव आहे, जे केशवसुतांचं गाव आहे. आपण जर नाशिकला गेला असाल तर नाशिक हे साहित्यिक कुसुमाग्रजांच्या नावाने ओळखलं जातं. त्यांचा गाव शिरवाडी असा आहे. आणि आता जिथं सन्माननीय मडोले साहेबांनी सांगितलं की मारुती चितमपल्ली यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली, अरे आवाज काहीतरी ऐकायला जात नाही मला, बरोबर ना? आता येतोय का? आता येतोय? आणि या साहित्यिक महनीय व्यक्तींची मी नावं घेतली, तसंच मारुती चितमपल्ली हे दिग्गज साहित्यिक यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. निसर्गानं नटलेला हा परिसर आहे आणि निसर्गानं नटलेल्या या परिसरामध्ये आज पुस्तकांचं गाव हे लोकार्पण करत असताना महाराष्ट्र शासनाचा भाषा मंत्री म्हणून मला मनापासूनचा आनंद होतो. शेवटी आज आमचे विद्यार्थी इथे बसलेले आहेत. माझ्या दृष्टीनं ग्रामस्थ मला महत्वाचे आहेतच, परंतु या कार्यक्रमाला विद्यार्थी उपस्थित आहेत हे माझ्या दृष्टीनं अतिशय जमेची बाब आहे. विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये काय केलं पाहिजे, कसं घडलं पाहिजे, त्यांनी पालकांचं नाव कसं उज्ज्वल केलं पाहिजे, त्यांनी नवे बांध गावाचं नाव कसं उज्ज्वल केलं पाहिजे, या तालुक्याचं नाव कसं उज्ज्वल केलं पाहिजे आणि मग जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव कसं उज्ज्वल केलं पाहिजे, ही संस्कृती आपल्याला वाचन संस्कृतीमधूनच मिळणार आहे. आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना, भाषा मंत्री म्हणून काम करत असताना मराठी भाषेवर माझं विलक्षण असं प्रेम आहे. मराठी भाषेचं हे पुस्तकाचं दालन प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हावं ही प्रामाणिकपणाची माझी भावना असते. आणि म्हणून भविष्याच्या कालावधीमध्ये आपल्या लक्षात येईल या विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कवितांचं गाव आणि पुस्तकांचं गाव हे साकारलेलं आपल्याला दिसेल आणि त्याच्यातनं वाचन संस्कृती वाढीला लागलेलं आपल्याला दिसेल आणि त्याच्यातनं माझी विद्यार्थी बांधव आणि भगिनी हे देखील संस्कारित दृष्ट्या आपल्या गावाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव हे भारताच्या नकाशावर उज्ज्वल करण्यासाठी तयार राहतील, एवढी ताकद या वाचनामध्ये आहे. पडोले साहेब, तुम्ही मला सांगितलं की झाडीबोलीचं संमेलन आपण घेतलं पाहिजे. तुम्ही ज्येष्ठ आहात, परशुरामजी आणि मी परवा जेव्हा गडचिरोलीमध्ये एकत्र होतो तेव्हा याचे मी सुतोवाच केले. मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी जाहीर करतो
की झाडी बोलीचं संमेलन आता दरवर्षी या विदर्भामध्ये घेतलं जाईल आणि त्याला 25 लाखाचं अनुदान हे महाराष्ट्र शासनाकडून दिलं जाईल. शेवटी मराठी भाषा ही मोठी करत असताना मराठी भाषेच्या अंतर्गत असलेल्या म्हणजे मराठी भाषेच्या छत्रीखाली असलेल्या बोलीभाषा देखील त्या अतिशय ताकदीनं उभ्या राहिल्या पाहिजेत, त्या टिकल्या पाहिजेत आणि पुढच्या पिढीला देखील बोलीभाषा कळल्या पाहिजेत. यासाठी प्रामाणिकपणाचा प्रयत्न आपण सगळे करतोय. मी ज्यावेळी मराठी भाषेचा मंत्री म्हणून मराठी भाषा अभिजात झाल्यानंतर दिल्लीमध्ये अभिजात भाषा झालेल्याचा GR आणण्यासाठी गेलो होतो. तेव्हा मी तिथल्या मंत्री महोदयांना विचारलं की मराठी भाषा ही माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी अभिजात केली, पण ही अभिजात करत असताना आपण कोणता निकष लावला? मला विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. त्यावेळी मला सांस्कृतिक मंत्र्यांनी केंद्राच्या सांगितलं की या महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषेला जी ग्रंथ संपदा लाभलेली आहे त्याच्यामुळेच ही आपली मराठी भाषा अभिजात होऊ शकली. याचा अर्थ मी पुस्तकाला जास्त महत्व देतो, ग्रंथाला जास्त महत्व देतो. त्यांनी सांगितलं की वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी जर ज्ञानेश्वरी लिहिली नसती तर आपली मराठी भाषा कधी अभिजात झाली नसती. याचा अर्थ मराठी भाषा 750 वर्षापूर्वीच ज्ञानेश्वरांनी अभिजात करून ठेवलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी अभिजात करून ठेवलेली आहे, तुकाराम महाराजांनी अभिजात केलेली आहे, संभाजी महाराजांनी देखील अभिजात केलेली आहे. त्याच्यामुळे हा अभ्यास सगळ्या विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. आपल्याला आठवत असेल अनेक शिक्षक इथं आहेत. मराठी भाषेचा पहिला शब्दकोश कोणी काढला माहितीये का विद्यार्थ्यांना? मराठी भाषेचा पहिला शब्दकोश राज्य भाषाकोश कोणी काढला माहितीये का? नको परीक्षा कोणाची घेऊ? ठीक आहे, सगळे शिक्षक आणि सगळे विद्यार्थी हुशार असल्यामुळं मी तुझी परीक्षा घेत नाही. पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आपण महाराष्ट्र राज्य चालवतो, ज्या छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचं आराध्य दैवत आहे आपण सांगतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला राजभाषेचा कोश काढला. ते छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने या मराठी भाषेचे आयडॉल होते असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून ही माहिती आपल्या सगळ्यांना माहिती असली पाहिजे. वडोले साहेब, जशी पिढी प्रगत होत जाते त्या प्रगतशील पिढीकडे आपल्या इतिहासाचा दस्तऐवज देखील असला पाहिजे, ही माझी प्रामाणिकपणाची भूमिका आहे. राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना राज्यातला मराठी उद्योजक मोठा व्हावा यासाठी जसा मी प्रयत्न करतो, तसं मराठी भाषेचा मंत्री म्हणून गावागावात मराठी भाषा आणि असलेल्या बोली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर शरद मेश्राम यांनी केले, तर सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत कापकते यांनी पार पाडले. तुम्हाला या बातमीमध्ये झाडी बोली किंवा विदर्भाच्या साहित्याशी संबंधित आणखी काही विशेष माहिती समाविष्ट करायची आहे का?